पंढरीच्या वारीत भक्तीबरोबरच माणुसकीचाही सुंदर संगम पाहायला मिळतोय. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक हात पुढे सरसावलेत. त्यात गेली 40 वर्ष मुस्ताक पटेल हे मुस्लिम बांधव वारकऱ्यांना शीरखुर्मा आणि भोजनाची विनामूल्य सेवा देत आहेत. सुरुवातीला चहापासून सुरू झालेली ही सेवा आज वारकऱ्यांसाठी खास हॉल उभारण्यापर्यंत पोहोचली आहे. जात धर्माच्या पलीकडे जाऊन दिली जाणारी ही सेवा म्हणजेच माणुसकी हाच खरा धर्म याचं जिवंत उदाहरण ठरत आहे. यंदा 341व्या या पालखी सोहळ्याच्या दिंडीच्या निमित्ताने आज पुणे शहरामध्ये काल संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आपल्या पवित्र पुणे शहरामध्ये आगमन झालेलं आहे. उद्या त्यांचं या पुणे शहरातून निरोप होणार आहे. गेली कित्येक वर्षापासून आम्ही मुश्ताक पटेल माझं मुस्लिम अवका वेलफेअर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी श्री समर्थ व्यामंदिर लाईटीपासून इवन WC बाथपासून सगळी व्यवस्था या ठिकाणी त्यांच्या दुवेने त्यांच्या आशीर्वादाने हे वास्तू एवढी मोठी या ठिकाणी तयार झालेली आहे. काल ते सगळे इकडे आले. काल त्यांच्याबरोबर आम्ही ईद मिलनचं कार्यक्रम केलं. त्यांना सगळ्यांना माऊलींना ईदचा जो 24 शीरखुर्मा असतो ते आपण त्यांना त्यांच्या नशिबात होता ते त्यांना मिळालं. परमेश्वरा विठ्ठलाच्या अल्लाच्या कृपेने आम्ही कोण नाही, आम्ही करणारे कोण नाही, जो तो करतो तो त्याच्या मर्जीनी आणि यांच्या नशिबातल्या त्या गोष्टी होत राहतात. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगतो की जोवर आम्ही आहे, आमचा मंडळ आहे, माझ्याबरोबर असणारे हे असे वडीलधारी माणसं आहेत, तर हे कुठेही थांबणार नाही. मी असो नसो. धन्यवाद. किती वर्ष झालं सेवा करताय? कमीत कमी 40 वर्ष तर झाली असतील. कारण 8 आण्याला आपल्या पुणे शहरामध्ये कटिंग मिळायची तेव्हा आम्ही त्यांना चहा द्यायचो. एक वेगळा आनंद मिळत होता. आणि आज 10 रुपयाला कटिंग आहे. 8 आण्याला कटिंग होती 1985-86 सालापासून. तेव्हा आम्ही यांना चहा द्यायचो. आणि त्याच्यानंतर आज परमेश्वराने शीरखुर्मा देण्याची कुवत आमच्यामध्ये निर्माण केली. 40 वर्ष झालं सेवा करताय, काय अनुभव येतात या सेवेमध्ये? असं एक वेगळं समाधान वाटतं आहे की परमेश्वर काहीतरी आपल्या हातून चांगलं करून घेतो आहे, हेच समाधान आहे. बाकी याच्यापेक्षा दुसरं कुठलंच याच्या म्हणजे अपेक्षा नाही. कुठली याच्यामध्ये म्हणजे फीडबॅक मिळावं अशी कुठली अपेक्षा नाही. एक दुसऱ्याचं समाधान झालेला जो चेहऱ्यावर आनंद होतो तो मला फार म्हणजे मोठा आधार असतो.